बटाट्याचे पळीपापड बनवण्यासाठी इथे मी 2 ग्लास साबुदाणा घेतला आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. एका पातेल्यामध्ये 4 ग्लास पाणी हे उकळवून घ्यायचं आहे आणि ते धुतलेल्या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही पाणी चांगलं कडकडीत उकळलं आहे. ते आता आपण साबुदाण्यामध्ये ओतून घेऊयात आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व साबुदाणा हलवून घेऊयात. दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाण्याची खीर इथे तयार झालेली दिसेल, ती आपण चमच्याने फोडून घेऊयात. इथे मी 1 किलो बटाटा उकडून घेतला आहे. तो तांब्याच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचा आहे आणि स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये हा सर्व साबुदाणा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर हे बॅटर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे इडलीचं बॅटर असतं त्याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इडलीच्या बॅटरपेक्षा थोडंसं घट्ट हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे. आता यामध्ये वाटलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरा आणि तिखट देखील तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरा. अशा प्रकारे मिश्रण आपले तयार झाले आहे. आता टेरेसवर हे पापड पळीने घालून घेणार आहे. पापड घालून झाल्यानंतर अशा प्रकारे दिसतात आणि वाळल्यानंतर असे दिसतात. इथे बघू शकता पापडाचा आवाज किती छान कुरकुरीत येत आहे. आता मी ते तुम्हाला तळून दाखवते. इथे कढईमध्ये तेल मी आधीच गरम करायला ठेवले होते. त्यामध्ये पापड टाकून तळून घेऊयात. एकदम चविष्ट असे पापड तयार झाले आहेत. कुरकुरीत आणि खमंग देखील तयार आहेत इथे आपले बटाट्याचे पळी पापड. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.